केमो कॅप आहे। आपण जनरली बघतो की केमोथेरपीचे उपचार घेतल्यानंतर केस गळतात त्या ठिकाणी आणि चेहरा विद्रूप होतो। अगोदरच जो कॅन्सरचा पीडित असतो, कॅन्सरच्या आजारानं जो पीडित रुग्ण असतो, त्याचं शारीरिक खच्चीकरण झालेलं असतं, मानसिक खच्चीकरण झालेलं असतं आणि जेव्हा केमोथेरपी तो घेतो आणि केस गळती होते, ज्यावेळी त्याला पूर्ण टक्कल पडतात, त्यावेळी आणखी त्याची मानसिक स्थिती आपण समजू शकता कशी होत असावी। आणि म्हणून अशा पद्धतीची केमो कॅप आहे। मेडिकल हॉस्पिटलच्या माध्यमातून ज्या ज्या रुग्णांना केमोथेरपीचे उपचार दिले जाणार आहेत त्यांना ही मोफत या ठिकाणी सेवा दिली जाणार आहे। ही कॅप घातल्यानंतर त्या संबंधित कॅन्सरग्रस्त रुग्णांची केस गळणार नाहीये आणि म्हणून मला असं वाटतं की मेडिकल हॉस्पिटलचा आदर्श घेऊन इतर सर्व रुग्णालयांनी, म्हणजे ज्या ज्या रुग्णालयांमध्ये केमोथेरपीचे उपचार होतात, कॅन्सरच्या सर्जरी किंवा इतर सगळे उपचार होतात, त्या सगळ्या रुग्णालयांनी अशा पद्धतीनं केमो कॅप जर आपल्या सगळ्या कॅन्सरग्रस्त रुग्णांना दिल्या तर मला असं वाटतं की त्यांचे केस गळणार नाही आणि एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये तयार होईल की बाबा या कॅन्सर सारख्या असाध्य रोगाला आपण हरू शकतो आणि चांगलं राहून देखील हरू शकतो। मला असं वाटतं की डॉक्टर डोनाल्ड सर शॉर्ट मध्ये एक जेल से बनता है कैप है। ये जो कैप है ये इसमें एक जेल रहता है। नॉर्मली कीमोथेरेपी देते समय जो कीमो का दवाई है, जो भी जल्दी उगने वाला चीज है, भले वो कैंसर हो या बाल हो, उस पर असर करता है। तो कीमो कैप क्या करता है कि हम इसको फ्रीजर में रखते हैं -20 डिग्री सेंटीग्रेड। तो ये एकदम ठंडा रहता है और जब हम सर पे लगाते हैं तो वो ठंडा टेम्परेचर की वजह से खून भी कम जाता है उधर, जिसकी वजह से खून नहीं जाता है तो कीमोथेरेपी भी उधर पहुंचता नहीं है, जिसकी वजह से वो बाल टिका रहता है। केमो कॅप बघायला मिळाली तर मी नक्कीच या ठिकाणी खात्रीपूर्वक सांगू शकतो की हे मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या निदर्शनास आणून देईल की अशा पद्धतीनं जर आपण केमो कॅप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी बंधनकारकच केली, ज्या सगळे कॅन्सर रुग्णालय आहेत, ज्या ज्या ठिकाणी केमोथेरपी होते किंवा कॅन्सरवरचे उपचार होतात, अशा सगळ्या रुग्णालयांना जरी बंधनकारक केली तर मला वाटतं सगळ्या रुग्णांना खूप चांगल्या पद्धतीने दिलासा मिळू शकतो। आणि मी स्वतः व्यक्तिशः आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे या गोष्टीसाठी पाठपुरावा करेल आणि त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब तर सुद्धा डॉक्टर आहेत, त्यांना तर मी लगेच आता मगाशी बोलत असताना आतमध्ये होतो, मी व्हॉट्सअपवर कुठेही त्यांना पाठवून दिला की बाबा हे अशा पद्धतीची चांगली गोष्ट आहे। त्याच्यामुळे आपण नक्कीच प्रयत्न करू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कसं इम्प्लिमेंट करता येईल।